आज प्युअर कॉटन साडी ही जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी ही मी साडी घेतली होती, एकदाच नेसली, पण काळ्या ब्लाऊजवर ते काय खुले ना. आणि हा ब्लाऊज आमच्या मावशीने काल शिवून दिलेला आहे, तर म्हटलं आज उद्घाटन करावं. तर ही साडी आधी दाखवते आणि मग ब्लाऊजची फॅशनसुद्धा दाखवते, ज्वेलरीसुद्धा दाखवते. तर ही साडी ही एकदम छान, थोडी वरच नेसलेली आहे, म्हणजे पायात येत नाही आणि फॉलला खाली घाण होत नाही. ही यावेळची आमच्या मावशींनी केलेली ब्लाऊजची फॅशन. बंद गळा केलेला आहे, हात मोठे शिवलेले आहेत आणि प्रिन्सेस कट आहे, म्हणजे कटोरी नाही आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे. तर छान वाटतंय मला, जरा वेगळा ब्लाऊज. पण गळा पुढून जरी बंद असला तरी मागून फॅशन भरपूर केलेली दिसतीये त्यांनी. मला सुद्धा आत्ताच दिसणार आहे ती, या व्हिडिओमध्येच मी ही फॅशन बघणार आहे. मला कळत नाही आहे कशी आहे, पण ही अशी फॅशन आहे. मला वाटतं की जरा हा इथे मोठा वाटतोय, त्याला काहीतरी डिझाईन करावं लागणार आहे, अशा काड्या काड्या लावावं लागणार आहेत आणि छान वाटतंय. आणि इथे इथे या ठिकाणी मी पिन लावलेली आहे याला, म्हणजे हा मस्त बसतो असा. आणि कारण की मला हे असे आडवे असे लावलेले पदर आवडत नाहीत, चांगले दिसत नाहीत ते, असं मला वाटतं. ज्यांना आवडतात त्यांना आवडतात. तर ही मी या ठिकाणी पिन लावलेली आहे, त्यामुळे मला छान वाटते हे बंद गळ्याचं. पूर्वी आम्ही जेव्हा साडी नेसायला सुरुवात केली त्यावेळेला असे रेखाचे होते, रेखा, हेमा मालिनी, या राखी गुलजार, त्या हे असे बंद गळ्याचे चे असे ब्लाऊज होते. तर हा जरा वेगळा ब्लाऊज, वेगळी साडी, यावरती साध्याच बांगड्या घातलेल्या आहेत आणि कानातले बघा हे असे खडे आहेत, मॅचिंग खडे आहेत. आणि मंगळसूत्राचा असा इथपर्यंत पदर आहे, पण मला हे साडीला महत्त्व द्यायचं होतं म्हणून मंगळसूत्र हे असं या पद्धतीने घातलेलं आहे, म्हणजे शोही केलेला आहे. म्हणजे पदक वगैरे दिसण्यापेक्षा मला नुसते सर दिसायचे होते असे. तर बघा बरं ही साडी कशी वाटतेय. एकदम सिंपल लुक आहे आणि केस पण मी साधे नुसतेच बांधले बघा असे. तुम्हाला मी जेव्हा हे असं वेगवेगळं दाखवत असते ना पद्धतीने, तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये लिहिता की मॅडम आम्हाला कसं ड्रेसअप व्हायचं हे वेगवेगळ्या पद्धतीने बघताना लक्षात येतं, तसं मी सुद्धा खूप जणांचं कसं ड्रेसअप होतात हे बघत असते. आणि मग मला बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत, मग मी माझंच काहीतरी इन्व्हेंट करून त्या पद्धतीने करत असते आणि तुमच्यासमोर ते मांडत असते की ज्याच्यामुळे तुम्हालाही छान वाटेल साडी कॅरी करायला. आणि अशी ही या ठिकाणी एक पिन लावायची, इथे एक पिन लावायची, इथे आणि इथे एक पिन लावायची. साडी अजिबात हलत नाही. आणि समजा काही नाही इकडून जर का असं फार दिसतं असं वाटलं तर हा पदर धरायचा इथं आणि या ठिकाणी पिन लावायची इथं अशी गच्च, म्हणजे मग अजिबात कुठूनही साडी हलत नाही, पदर हलत नाही. दिवसभर म्हणजे आत्ता सकाळपासून रात्रीपर्यंत ही साडी नेसली तरी अशीच्या अशीच अंगावरती राहते. आणि थोडी मी म्हटलं तसं वर नेसा, पायात येत नाही साडी म्हणजे, आणि फॉलला खाली खराब होत नाही. नाहीतरी साडी बघणारी व्यक्ती ही समोरून अशीच बघतात ना, ते पायात यायला ते काय आपल्याला रॅम्प वॉक करायचं आहे असं 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 करून, किती पायात यायला पाहिजे. तर त्यामुळे अशी साडी जराशी वर नेसली की तुम्ही दिवसभर साडी नेसू शकता आणि साडी नेसू शकता, नेसाविषयी वाटते तुम्हाला, कॅरी करायला सोपी पडते. पिना मात्र लावायला लागतात अशा 1, 2 आणि 3, अशा 3 पिना लावल्या की एकदम मस्त. हवी असेल तर ही चौथी इथं लावायची. आणि साडी तुम्ही खूप जण परत एकदा नेसायला लागलेला आहात, कपाटातल्या साड्या तुम्ही काढलेल्या आहेत, ज्वेलरीही तुम्ही वेगळी वेगळी घालताय, हे जेव्हा कमेंटमध्ये माझ्या लक्षात आलं तेव्हा माझाही उत्साह वाढला तुम्हाला असे वेगळे वेगळे प्रकार करून दाखवण्याचा.
आणि तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये लिहित जा, मला बरं वाटतं. पण एकीने कोणीतरी लिहिलं माझ्या साड्या मी फेकून दिल्यात, मला अजिबात साड्या आवडत नाहीत, मला हटके ड्रेस घालायला आवडतात. ओके बाबा, हटके ड्रेस घाला तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही, पण त्या साड्या फेकून दिल्या असं म्हणू नका. तर गाठोड्यात बांधून वर लॉफ्टला टाकून दिल्या असं म्हणा, ते जास्त चांगलं दिसेल असं मला वाटतं. आणि नाहीतरी काय एवढ्या साड्या तुम्ही फेकून वगैरे दिलेल्या नाही आहेत किंवा कुणाला देऊन पण तुम्ही टाकलेल्या नाही आहेत 100%. तर तुम्हाला ड्रेस आवडत असतील तर तुम्ही घालू शकता, काहीही हरकत नाही. हटके लुकचे ड्रेस तुम्ही घालू शकता. पण साडी कितीही साधी असू दे, विटकी असू दे, कशीही असू दे, पण त्याचा लुक हा हटकेच येतो. तुम्ही साडी, ब्लाऊज, काहीतरी एखादं कानातलं, गळ्यातलं, हातात घातलं आणि रोजच्या दिवसाला असं तुमचं तुम्ही जरी बघितलं आरशामध्ये तरीसुद्धा तुमच्या लक्षात येतं की अरे आपणच तर सेलिब्रिटी आहोत. आणि ह्याचासुद्धा काठ छान बसलाय, बघितला का तुम्ही? कारण ही साडी खूपच उंच आहे आणि लांबीला पण खूप मोठी. तर मग मला ही असा काठ मी घेतला आणि या ठिकाणी असा इथे असा हा असा घातला, त्यामुळे हे असं इतकं छान बसलंय. मागे सुद्धा मस्त बसलंय बघा. पण मागचा ब्लाऊजचा गळा जरा मोठा वाटायला, त्यामुळे त्याला असं दोन्ही बाजूनी असं तिरप्या काड्या असं काहीतरी लावीन आणि सांगेन मावशींना, म्हणजे ती त्याची फॅशन मी परत एकदा दाखवीन. आणि या ठिकाणी लावलेली पिन ही मला जास्त भारी वाटते. आणि मस्त प्रिन्सेस कटचा हा ब्लाऊज, मला शिवून घेतलेला प्रिन्सेस कटचा ब्लाऊज जास्त छान बसतो. तुम्ही विकतचे जर का प्रिन्सेस कटचे जे ब्लाऊज आजकाल रेडीमेड मिळत आहेत ते जर का घातले तर ते इथं आढ्यालाही चांगले बसत नाहीत आणि असे काहीतरी एवढेच असतात आणि वर बसतात, असे उचलल्यासारखे बसतात आणि ते चांगले दिसत नाहीत. पण हे मात्र ब्लाऊज छान दिसतात. शिवून घ्या, ब्लाऊज शिवून घ्यायची सवय लावून घ्या. त्यांनी एका टेलरिंग मावशीला 1, 2, 3 असाव्यात आपल्या माहितीतल्या टेलरिंग मावशी, सगळ्यांना आपण तयार करून ठेवावं म्हणजे आपलं माप त्यांना कळावं आणि त्यांनी कुणाकडेही ब्लाऊज टाकला तरी छानच व्हावा. म्हणून 1, 2, 3 अशा टेलरिंग मावशी आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे आपल्याला अडीअडचणीला माझ्याकडे ब्लाऊज नाही म्हणून मी साडी वापरली नाही असं म्हणत नाही, आपण म्हणू शकत नाही. आणि आपण जेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या नेसतो आणि आता तर विथ ब्लाऊजचीच फॅशन आहे, हे कुठेतरी सिरियलमध्ये काहीतरी घालतात ते सोडा, कारण की त्यांच्याकडे नसतात तेवढे ब्लाऊज म्हणून तसे घालतात कशावर तरी कुठलं तरी ब्लाऊज. पण ती काय फॅशन नव्हे. हिंदी सिरियल बघा, तिथे खरी फॅशन कळते. मराठी सिरियलमध्ये फॅशन कळत नाही आपल्याला खरी काय चालू आहे ते. तर विथ ब्लाऊज साडी नेसली तरच छान दिसते. आणि आपण जेव्हा टेलरिंग मावशींना पैसे देत असतो ब्लाऊज शिवण्याचे, तेव्हा एकतर आपण सुद्धा एक जॉब क्रिएट केलेला असतो असं मला वाटतं. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते की नाही की लक्ष्मी चंचल असते, एका ठिकाणी साठून राहू नये तिनं. तर आपण सुद्धा असे हे ब्लाऊज जास्तीत जास्त शिवून मस्त राहावं आणि आनंदी राहावं आणि सुंदर दिसावं, वय काही पण असू दे. आणि तुम्हाला मी नेहमी म्हणते ना की पैसे साठवून काय करायचे, वापरा. नंतर आपल्याला कोणीतरी कावळा शिवण्यासाठी साडी ठेवण्यापेक्षा आत्ताच साड्या नेसून मोकळं होऊया. कसा वाटतो हा विचार?